आंदोलन करण्याच्या मागचं कारण हे सरकारला जागरूक करायचं होतं की आपण सगळं काही उघडलेलं आहे. आता जे तुम्हाला नियम टाकायचे आहे ते नियम टाका. पण आज जेव्हा आम्ही मशिदीमध्ये जाण्यासाठी बाहेर निघालो होतो, माझ्या ऑफिसमध्ये अडवण्यात आले होते, मला डिटेन करण्यात आले होते. याचा अर्थ हे नाही आहे की मला मशिदी जाऊन उभायचं आणि खूप सारे लोक इकट्ठा करायचं. एक उद्देश एकच होता की सरकारने याच्या बाबतीत लवकरात लवकर काही निर्णय घ्यावा. आणि जसं आम्ही काल मंदिरामध्ये गेलो होतो, आज मशिदीमध्ये जाण्यासाठी मला थांबवण्यात आलेले आहे. याचा अर्थ हे होत नाही की आम्ही आमचं आंदोलन मागे घेतलेले आहे. हे आंदोलन पुढे ठेवणार आहे, पुढे सुरू ठेवणार आहे. आणि जे लागतील, कारण हे लोकांची भावना आहे आणि त्या भावनेच्या आधारावर आम्ही हे सगळं करत आहे. मला असं वाटतं की सरकार कमीत कमी आता जागरूक होतील, कारण हे आंदोलन आज आम्ही औरंगाबादला पुकारलेलं आहे. उद्या तुम्ही हे सुरू नाही केले तर बहुतेक आम्ही सगळं महाराष्ट्रभरमध्ये असाच प्रकारचं आंदोलन सुरू करू. ते होऊ नये म्हणून माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की लवकरात लवकर याच्या बाबतीत तोडगा आपण काढावा. स्थगित करण्याचं काही कारण नाही आहे. आज शागंची मशिदीला लॉक लावण्यात आलेला आहे, तिथे नमाज झालेली आहे. हे आंदोलन असं नाही आहे की आज आम्ही स्थगित करत आहे. हे आंदोलन सुरू ठेवणार आम्ही. आता उद्या काय करणार, परवा काय करणार हे आपल्याला कळेलच. पोलिसांनी तुम्हाला ताब्यात घेतलं होतं, पोलिसांनी काय सूचना केली काय तुम्हाला? आणि पोलिसांच्या सुरुवातीपासून एकच हे होतं की ते काही करू शकत नाही. याचं कारण एक आहे की याचा निर्णय जे आहे ते राज्य सरकार घेणार आहे. आणि जोपर्यंत राज्य सरकार देत नाही निर्णय, ते आम्हाला परवानगी देणार नाही मशिदीमध्ये जाण्यासाठी किंवा मंदिरमध्ये जाण्यासाठी. तर त्यांचं असं म्हणणं होतं की जे 5 लोक नमाज अदा करत आहे ते अदा करणारच आहे. जास्त भीड झाली तर ते केसेस रजिस्टर करणार आहे. आम्ही त्यांचाही आदर करतो की त्यांनी आपलं काम करावं आणि आमच्या जे लोकांची जी भावना आहे त्याच्या आधारावर आम्ही आमचं काम पोलीस यशस्वी झाले तुम्हाला थांबवण्यासाठी. तसं हे कॉम्पिटिशन सारखं नाही होतं की कोण सक्सेसफुल होणार, कोण यशस्वी होणार आणि कोण पराभूत. मुद्दा समजून घ्यावा तुम्ही. हे मुद्दा जे आहे ना, हे झोपलेली जे सरकार आहे त्यांना जागरूक करण्यासाठी हे सगळं काही करण्यात आलं होतं. आज तुम्ही हे समजा की आम्ही काही लोकांना बोलवलं नाही होतं. मी हजारोच्या संख्येनं लोकांना एकट्ठे केलं असते. मी 25 लोकांना घेऊन मशिदीमध्ये जाणार होतो एका चांगल्या कामासाठी की मस्जिद उघडण्यासाठी. मी बंद करण्यासाठी जात नाही होतो, ते उघडण्यासाठी आम्ही चाललेलो होतो. ज्या पोलिसांचा इतका मोठा बंदोबस्त होता तर मी पण हैराण झालं की मतलब असं काय करायला आपण चाललेलं. प्रकाश आंबेडकरांच्या म्हणल्यानंतर मंदिर या ठिकाणी उघडलं जातं किंवा त्यांच्यापर्यंत नामदेवापर्यंत त्यांना जाऊ शकतं, पण तुम्हाला दिलं जात नाही. आणि दुसरं म्हणजे हे काय फिक्स होतं का पोलिसांचा आणि तुमचा, आम्ही या असं करू, तुम्ही इथे या, आम्हाला असं नाही आहे. काय आहे की आपण जे अर्थ लावायचे आहे ते तुम्ही लावू शकता. पण हे आहे की मी जसं म्हटलेलं आहे की आम्ही हे आंदोलन सुरू ठेवणार म्हणजे सुरू ठेवणार आहे. जसं आम्ही घोषणा केली होती की आम्ही या मंदिराला जाणार आहे, खडकेश्वरच्या महादेवच्या मंदिराला मध्ये जाणार आहे. इतका बंदोबस्त आता आम्हालाही कळालेला आहे. जेव्हा जाताना आम्ही गुपचूप जाऊ आणि तिथे जाऊन जे करायचं आहे तरी जाऊ शकतो. प्रकाश आंबेडकरांच्या आंदोलनानंतर सरकारची भूमिका स्पष्ट केली होती की काय नेमकं सरकारला सांगायचं आहे. तरी काल आणि आज हे स्टंटबाजी सुरू असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर साहेबांची वेगळी पार्टी आहे. त्यांनी आपल्या त्यांच्या आंदोलनानंतर सरकारने भूमिका स्पष्ट केली होती की मंदिर मस्जिद उघडण्यासंदर्भात. तरी तुम्ही सरकारच्या भूमिका स्पष्ट झाल्यानंतर सुद्धा हे सगळं आंदोलन करताना स्टंट असल्याचा आरोप होतोय. मला कोणी नाही सांगितलं. मी काय आहे की सरकारने मला बोलले असते की बाबा आम्ही या तारखेपासून आम्ही मंदिर मस्जिद उघडू करणार आहे तर मला कळाले असते. त्यांनी कुणाला काय म्हटले आहे माझं काय संबंध. तुमच्या आंदोलनाचा आउटपुट काय हेच आहे की जे सरकार, मला असं वाटतं की आता सरकार असं वाटतं मला की मतलब जे शिवसेना झोपलेली होती, ज्यांच्या मुख्यमंत्र्यांना जे सत्तेमध्ये जाऊन हिंदुत्वाच्या नावावर बसलेले होते ते का मग आता जागरूक झालेले आहे. काहीतरी त्याचा ठोस परिणाम निघेल हे आम्हाला माहिती. आंदोलनाचं फॉर्मॅट काय असेल?